तुझं विसरणं व्हावं. अक्कलकोट परिसरात दुष्काळ पडला होता. पावसाची अत्यंत गरज होती. महाराजांनी पर्जन्य सूक्त व रेणुका सहस्त्रनामाचे पाठ करावयास लावले. ते जेऊर नामाच्या गावी गेले. तेथे भगवान शंकरावर रागावले. पावसासाठी केवढा अधिकार होता त्यांचा. तेथून ते वळसांग नावाच्या गावी गेले. हरभरे शंकराच्या पेंडीवर उडविण्याचे नाटक केले. तेवढ्यात जोराचा वारा सुटला. आकाशात विजा चमकू लागल्या व मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. सर्वांना आनंद झाला. मंगळवेढे येथील वास्तव्यात महाराज एके दिवशी एक ब्राह्मणाकडे दारी भिक्षेसाठी गेले. त्यांनी तेथे दशमी मागितली. ब्राह्मण म्हणाला, माझी गाय दूध देत नाही, काय करू? महाराज गायीजवळ गेले व म्हणाले, बाई, हा गरीब ब्राह्मण आहे, त्याला दूध देत जा. नंतर ते गरीब ब्राह्मणाला म्हणाले, संध्याकाळी या गायीचं दूध काढव, दशम्या कर, मी संध्याकाळी येईन. केवढे आश्चर्य! गायीने भरपूर दूध दिले. ब्राह्मणाने दशम्या केल्या. महाराजांनी आवडीने खाल्ल्या. महाराजांची चराचर एवढी सत्ता आहे, त्यांचे निर्देशन या घटनेवरून दिसते. श्री स्वामी समर्थ.